शिवरायांना पहाड का चुहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांना झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये काय फरक असा सवाल केलाय उद्धव ठाकरेंनी। उद्या ही झुरळ तुमचा कोथळा बाहेर काढतील असं त्यांनी म्हटलंय। तर खासदार वाढवण्यापेक्षा युवकांसाठी रोजगार संधी वाढवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। जेन झी मग हेच वय होतं ना, 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला। जेन झी त्याच काळात होते ना ते। ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली, काय वय होतो मग तेव्हा काय त्यांना कोणी तेव्हाचे जे ज्ञानेश्वरांना सुद्धा खूप विरोध झाला। महाराजांना तो मोगलांविरुद्ध लढायला लागलं। मग आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुहा म्हणणारा अफजल खान याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुहा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळाने काढला तर दोष कोणाला देणार तुम्ही? माझं स्पष्ट मत आहे, खासदार वाढवण्यापेक्षा या युवकांच्या रोजगाराच्या संध्या वाढवून दाखवा। युवकांची रोजगाराची संधी वाढवा, तर तुम्ही खासदार किती वाढले डिलिमिटेशन करण्याची गरज नाही। लोक हेच युवक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। याचं कारण असं की आताचं हे सरकार आहे, तुम्ही बोललात ना, मला वाटतं ज्ञानेशजी, वापरा आणि फेका। त्यांना वाटलं उद्धव ठाकरे पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही भेटणार।